नमस्कार मंडळी, मी होणार कोकणीचा मग आजच्या ब्लॉगमध्ये जात आहे आपण पेरू चोरायला. तर चला, येत आहे ना तुम्ही पण. दुसऱ्यांची पेरू चोरायला खूपच मजा येते. खूप म्हणजे खूप मजा येते. चोरण्यात मजा एक्सपर्ट म्हणजे ओनली नाद कोकणकरांचाच. काकडे असू दे, पेरू असू दे, काही म्हणा तुम्ही, पण चोरल्याशिवाय राहतच नाही. आता मी दुसऱ्या पेरूवरती जाते. त्या पेरूवरच्या मालकाचं नाव आहे प्रितेश कादाऱ्याचा. आता मी त्याच्या पेरूवरती जाणार आणि तुम्हाला दाखवणार कसं पेरू चोरतात आणि त्याला टुकटुक करून दाखवणार. कोणाला समजायला नको म्हणून खालच्या वाटेनं गेलोय. हे बघा, हायवेवरती इकडं आमचा गाव आहे आणि इकडं आमचा वहल जातो. पण मी खालच्या वाटेनं त्याच्या वाड्याकनं जाणार आहे. त्याला समाधान नाही ना पाहिजे म्हणून. पहिला गपचूप लापायचा, कुणाला समजला नाही पाहिजे आपण पेरू चोरायला आलोय. पहिला त्याचे गपचूप हलूच वाकून बघायचा घरात कोण आहे काय. नसला तर मग पुढे जायचा. हा पेरूचं झाड आहे आणि मी आता जाणार आहे त्याच्यावरती पेरू चोरायला. आलोच आहे, बघतो आता पेरू किती भेटतायत. आता तुम्हाला दाखवत आहे मी पेरू काढतोय आता. हे बघा, इथं वरती पेरू आहे. हा बघा, काय इथं 2 दिसत आहेत. अजून बघू कुठे दिसतोय काय. हा बघा, इथं एक लाभला आहे. आबो हा पण चांगला आहे. आता गपचूप पेरूच्या झाडावर उतर. कोणतरी आपल्याला आवाज देतोय म्हणून आपण गपचूप लापायचा. लगेच कोणतरी आवाज देत होता तिकडनं, कोण आहे पेरूवर, म्हणून आता मी लपलोय. दिसला नाही पाहिजे त्याला. वाकूनच बघू आपण, आहे काय तो. कोणतं दिसत नाही. बाबा आहेत तिथं बाहेर. बाहेर बाबा दिसत आहेत म्हणा. पेरूवाल्याचा मालक आलाय. पाला, ओय पाला. आता पलतोय मी. एकच पेरू चोरलाय. आता खाली जाऊन लपतो तिकडं. आता एकच पेरू चोरलाय मी. लय दम लागला, पालालो जीव घेऊन. शिकलो ना तुम्ही पण व्हिडिओ बघून कशी चोरी करायची. फक्त पेरू चोरा, बाकी काही चोरू नका. नाही त्या व्हिडिओमध्ये म्हणाल की हा सगळी चोरी शिकवतो, असा नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, पेरू हा गोड आहे आणि कोकणकरांना कोकणात येण्याची ओढ आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढ्याच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.